17 पद्मिनी धाम. मराठी रंगभूमीवर इतक्या उत्कृष्ट पद्धतीने नेपथ्य आणि सेट्स आणि जे गिमिक्स दाखवले ते पहिल्यांदाच अनुभवले. मी 50 लोकांची टीम आहे पाठीमागं काम करणारी. जेवढे स्टेजवर आहेत त्याहून तिप्पट लोक पाठीमागं काम करतात टेक्निकल सपोर्ट म्हणून. 3-4 सिरियलला नाही म्हटलं आणि हे नाटक घेतलं, पण मला त्याचं दुःख होत नाही आहे. मी माझ्या प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये हेच म्हणते की मी माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेरचं काहीतरी करते. कसं वाटलं आमचं डुएट? आमचा आवाज आमचं गाणं आवडलं की नाही? नाही नाही म्हणजे हो 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 नाही म्हणजे हो हे अतिशय नवीन निरीक्षण आहे बरं का. हे मला आवडलंय. पण माझं असं म्हणणं की माणसाला एखादी गोष्ट आवडली की माणसाने फटकन दाद दिली पाहिजे. एखादी गोष्ट आवडली की थेटपणे म्हणलं पाहिजे वाह क्या बात है. म्हण वाह क्या बात है. वाह क्या बात है म्हण. वाह क्या बात है. हा. सो आपल्या भेटीसाठी आज येत आहे 217 पद्मिनी धाम नाटक आणि मिलिंद शिंदे आहेत त्यामध्ये. मिलिंद शिंदेंशी आपण गप्पा मारणार आहोत आज. हॅलो सर. हॅलो हॅलो हॅलो. कसं वाटतंय? आज शुभारंभाचा प्रयोग आहे आणि एक थरार नाट्य घेऊन येत आहे तुम्ही आमच्यासाठी. अतिशय उत्सुकता आहे आम्हाला सुद्धा, कारण इतके दिवस आम्ही तालमी करतोय आणि आता नेमकं ते रंगमंचावर कसं दिसणार आहे, स्टेजवर कसं दिसणार आहे याची उत्सुकता आम्हाला सगळ्यांना लागून झालेली. मी 50 लोकांची टीम आहे पाठीमागं काम करणारी. जेवढे स्टेजवर आहेत त्याहून तिप्पट लोक पाठीमागं काम करतात टेक्निकल सपोर्ट म्हणून. आम्हाला सगळ्यांना एक उत्सुकता आहे की गोळीबंद प्रयोग कसा दिसणार आहे बाहेरून. तर त्या उत्सुकता जी आपण कॉलेजच्या काळापासून असते आपल्याला एकांकिका स्पर्धांपासून की पहिल्यांदा कसं होतं फील तोच असतो. खालीवर 19-20 थोडं असतं पण बाकी फील तोच आहे. थोडक्यात तुमच्या व्यक्तिरेखेबद्दल सांगा. माझ्या वयापेक्षा थोडी मोठी व्यक्तिरेखा आहे की एका मुलीचा बाप आहे, वडील आहेत नाही, आणि काहीतरी त्या मुलीकडनं चुकतं आणि मग ते त्याच्या मनाला लागतं आणि मग ते 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 त्याला कुरतडत राहतं आतून, ते टोकरत राहतं आतून त्याला ते, आणि मग त्या टोकरण्यातून पुढं जे नाट्य घडतं ते 217 पद्मिनी धाम. गातोस? नाही सर, माझा आणि गाण्याचा काहीच संबंध नाही. संबंध आणि लायकी नसलेली बरीच कामं केलीस तू. लायकी बघ ना तुझी. ते तुझा प्रगतीचा आलेख बघ. अरे बापरे असं होतं. किती कमवलंस तू आयुष्यात. बघ तुझं काय ते अचिव्हमेंट बघ. लॅब असिस्टंट, किती मोठी अचिव्हमेंट. व्हॉट अ स्मॉल अचिव्हमेंट दिस इज. अर्थात तुझ्यासाठी ही अचिव्हमेंट मोठीच म्हणली पाहिजे नाही का. तर झालं असं की मधल्या काळामध्ये म्हणजे जी मनं उडू झाल्यानंतर मी थोडासा ब्रेक घेतला होता आणि तेव्हाच संकेत माझ्याकडे आला आणि म्हणाला की 217 पद्मिनी धाम नावाचं एक नाटक आहे ज्याची आधी एक एकांकिका त्यांनी केली होती. प्रसाद दाणी यांनी लिहिली होती ती एकांकिका आणि ती मी बघितली होती. त्यामुळे ते काय आहे हे मला माहिती होतं. तर तो म्हणाला की 2 अंकी आता हे नाटक तयार आहे माझ्याकडे. तर म्हटलं अरे वा ग्रेट, तर तुला त्यात मुरंजन करायचं आहे. म्हटलं आई शपथ, तो माझा ड्रीम रोल होता. कारण मी एकांकिका बघितल्यानंतर संकेतला म्हटलं होतं की यार असं काहीतरी करायला मिळालं ना तर खूप मजा येईल. तर तो म्हणाला की आता ती वेळ आली आहे आणि तुला मुरंजन करायचं आहे. तर म्हटलं की ओके आपण फाईन करूया. आणि मग त्यानंतर जवळजवळ मी 1 महिना तर त्याच्याकडे वर्कशॉप करत होतो की कॅरेक्टर ते काय आहे, ते कसं गेलं पाहिजे. कारण की सर्वसामान्य नाटकांसारखे हे नाटक नाही आहे, हे खूप टेक्निकली पण खूप स्ट्रॉंग नाटक आहे. त्यामुळे तो म्हणाला की मला तुझा वेळ हवा आहे त्याच्यासाठी. तर मी म्हटलं ओके फाईन, मी तुला तो वेळ देतो. 1 महिना आमचं वर्कशॉप झालं आणि 1 महिना तालीम, असं करून मी साधारणपणे 3-4 सिरियलला नाही म्हटलं आणि हे नाटक घेतलं. पण मला त्याचं दुःख होत नाही आहे, कारण की आज ज्या वेगाने लोकांना हे नाटक आवडतं आहे त्यामुळे तो डिसिजन माझा करेक्ट होता असं मला वाटतं. होश वालों को खबर क्या, बेखुदी क्या चीज. अतिशय
अतिशय दळभद्रीश्वर, एक नंबरचा हिडीस आवाज. जगात हा आवाज बॅन केला पाहिजे. सर मी तुम्हाला म्हटलं होतं मी चांगलं नाही का, तुम्हीच चांगलं ना. गाता. हम्म, नाही, नको. घ्यावं लागेल. नाही म्हटलेलं मला आवडत नाही. एक्सपिरियन्स खूप भन्नाट होता, कारण की म्हटल्याप्रमाणे की मला ते माहिती होतं की ते काय आहे आणि ते मला कुठपर्यंत न्यायचं आहे. तर थोडीशी भीती होती, पण संकेत माझ्यासोबत असल्यामुळे ती भीती जरा कमी झाली होती. कारण की तो म्हणाला जे काही टेक्निकल गोष्टी असतील त्या टेक्निकल गोष्टी मी तुझ्याकडून क्लिअर करून घेईन, ते कॅरेक्टर कसं पोचवायचं ही जबाबदारी तुझी. तर मी म्हटलं की ओके ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. आणि मग त्यानंतर शोध सुरू झाला खरं तर रावराजे या कॅरेक्टरचा, की रावराजे कोण करणार. आम्ही बरेच ऑप्शन्स काढले होते, म्हणजे संकेतनी बरेच ऑप्शन्स काढले होते. काही एक होही म्हणाले होते पण त्यांना असं कळलं असेल किंवा की कदाचित खूप तरुण टीम आहे आणि हे कसं होणार, काय होणार, हे कदाचित त्यांना शंका वाटली असेल आणि ती साहजिकच आहे शंका वाटणं. त्यानंतर ते नाही म्हणाले आणि पुन्हा एकदा रावराजेंचा शोध सुरू झाला आणि आम्हाला मिलिंद शिंदेंसारखे नट मिळाले जे रावराजे आत्ता साकारत आहेत. आणि त्यानंतर रिहर्सलमध्येच 5-6 दिवसानंतर आम्हाला वाटलं की कदाचित हे कॅरेक्टर त्यांच्यासाठीच लिहिलेलं आहे. इतकं ते फाईन करतात, इतकं ते त्या रोलमध्ये घुसतात. तर ते मिलिंद शिंदे सर म्हणजे एक वर्कशॉप आहे, कारण ते NSG पासआउट आहेत आणि त्यांच्याकडनं खूप काही शिकण्यासारखं होतं. प्रयोगात पण दर प्रयोगात ते वेगळं वेगळं काहीतरी करत असतात. तेवढं अलर्ट राहून आपल्याला त्यांना रिॲक्शन्स द्यायचे असतात, कारण की ॲक्टरनी जर रिॲक्शन दिली तरच त्यांनी जे केलेलं आहे ते वरती होईल. तर असे एक ते वर्कशॉप पण माझं चालू असतं. त्यामुळे मला खूप आनंद वाटतो की माझ्यासोबत मिलिंद शिंदे नामक एक मोठी व्यक्ती, NSG पासआउट व्यक्ती आज माझ्यासोबत काम करते. बाहेरचे कुत्रे आले की आम्हाला चालत नाही. मग आमचे कुत्रे चिडतात, अंगावर धावून जातात, ओरबाडतात, रक्तबंबाळ करतात त्यांना. बाहेरचे कुत्रे आले की आम्हाला चालत नाही. पण खूप मजा येते, कारण की अमृता पण तेवढ्याच ताकदीची अभिनेत्री आहे. ती पण सतत काही ना काहीतरी करत असते. तिलाही वेगवेगळं सुचत असतं. रिहर्सलमध्येही तिला वेगवेगळं सुचलं आहे आणि तिने छान छान जागा अशा डेव्हलप केल्या आहेत. तर खूप मजा येते या दोघांबरोबर काम करताना. पद्मा, तू पण पहिल्यांदाच पितेस ना? हो का? एक ग्लास भरताना तसं वाटत नाहीये. टोमणा मारतोयस? रावराजेंचं रक्त आहे मी. रावराजेंकडे बाईला एक वेळ चहा भरता नाही आला तरी चालेल, पण पेट भरता यायलाच हवा. सो आपल्यासोबत आहे अमृता पवार आणि आज नाटक ओपन होतंय 217 पद्मिनी धाम. अमृता, कसं वाटतंय? स्पीचलेस आहे मी. म्हणजे आत्ता मला काय वाटतं हे मी खरंच शब्दात नाही सांगू शकत आहे. सगळ्या भावना आहेत की खूप छान परफॉर्म करायचं आहे. त्याच्यानंतर कॉन्फिडन्स आहे, कारण आमची खूप छान रिहर्सल झाली आहे. आमचं नाटक थोडं वेगळं आहे, ते प्रेक्षकांना आवडेल याचा कॉन्फिडन्स आहे. पण आपल्या साईडने आपण म्हणतो ना, एक 100% देण्याचा प्रयत्न करतो. तो 100% प्रयत्न लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे बस. बरोबर. फोटोशूट बघितलेत आम्ही, रील्स बघतोय डेली. काहीतरी वेगळं आहे, काहीतरी वेगळं आहे. तुझं काय कॅरेक्टर आहे नाटकामध्ये? पद्मिनी नावाचं कॅरेक्टर आहे माझं. 217 पद्मिनी धाम असं नाव आहे नाटकाचं. सो ही पद्मिनी एक श्रीमंत घरातली मुलगी आहे. कडक शिस्तीचे बाबा आहेत तिचे. आणि पण ती स्वतः खूप साधी सरळ आहे. तिचं प्रेम पण अशाच साध्या सरळ मुलावर होतं. आणि बाबांना ते पटतं नाही पटत, त्यांच्या इभ्रतीला ते जातं की नाही जात, आणि मग त्यातनं काय घडतं, कुठल्या इरेला पोहोचून कुठपर्यंत हे सगळं पोहोचतं, हे सगळं त्या नाटकात बघायला मिळणार. ओके, आम्ही बघितले रील्स तुझे डान्सची प्रॅक्टिस वगैरे. म्हणजे तू शिकली आहेस शास्त्रीय? नाही, मी माझ्या प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये हेच म्हणते की मी माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेरचं काहीतरी करते. डान्स आवडतो करायला. आपण सगळे म्हणजे आपल्या भारतात इतकं काय काय आहे, गणपती डान्स आहेत आणि हे सगळे, तर ते करायला लहानपणापासून आवडतं. वार्षिकोत्सवात पण आवर्जून मी पार्टिसिपेट करायचे. पण असं कथ्थक
किंवा क्लासिकल डान्स मी कधीतरी करेन असं नव्हतं वाटलं. त्यामुळे कम्फर्ट झोनच्या बाहेरचं आहे खरंच. आणि मला भीती पण त्याचीच वाटली होती की काय आहे, डायलॉग्स आपण म्हणजे बोलू किंवा ते जरा पाठ केले, जरा तेच 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 रिहर्सल झाली की ते डायलॉग्स आपल्या तोंडी बसतात. पण डान्सचं काहीच आगापिच्छा नाही ग. मग त्याच्यात जर चूक झाली तर जे क्लासिकल शिकलेले असतात ते त्यातल्या त्यात करून घेतात, काहीतरी निभावून टाकतात. आपण काय करायचं? त्यामुळे त्याचं टेन्शन होतं. पण संदेश जो आमचा ज्याने डान्स बसवलाय त्याने खूप मला कॉन्फिडन्स दिला. तो म्हणाला की तू करशील, मी तुझ्याकडून करवून घेईन. आणि त्याने ते खरं केलं, त्याने करवून घेतलं. खरंच म्हणजे असं वाटतंय, व्हिडिओज बघून खूप प्रॉमिसिंग वाटतंय डान्स आणि खूप छान वाटतंय सगळं. नक्कीच आपण 25व्या 50व्या 100व्या प्रयोगाला भेटूच. त्यात वेळे भरपूर किस्से असतील की असं झालेलं आणि मी असं सांभाळून घेतलं. नक्कीच. बरं, तू थिएटर केलंयस का आधी? हो केलंय. माझी सुरुवात थिएटरपासूनच झाली. शाळेत सुद्धा रजनी वेलणकर यांच्या शिक्षणाखाली मी वाढले. त्यांनी मला पहिलं त्यांच्या नाटकात घेतलं होतं. त्यानंतर कॉलेजमध्ये त्यापासनं आवड निर्माण झाली. आणि मग कॉलेजमध्ये गेल्यानंतर बाबा म्हणाले होते डिग्री एकदा घे आणि मग बघू आपण तुझं काय करायचं त्या ॲक्टिंग विषयी वगैरे. पण 12वीपर्यंत केलं फक्त अभ्यास. आणि 13वीत आल्यानंतर मला असं झालं की मला करायचं आहे नाटक. आणि मी बघायचे रिहर्सल्स करताना लोकांना. म्हटलं देते एक ऑडिशन, बघूया तर घेत आहेत का मला त्यांच्यात. आणि दिलं ऑडिशन आणि आवडलं, त्यांनी घेतलं. मी त्यांचा पार्ट झाले कॉलेजच्या नाटक टीमचा. आणि तो प्रवास सुरू झाला. आणि मग 3 वर्ष ते केल्यानंतर नाही ग तसं असं होतं की नाही आता मला यातच हेच करायचं. बरोबर. बरं, आता ही मोठी स्टारकास्ट आहे आणि तुझ्या हातात जेव्हा स्क्रिप्ट आली आणि जेव्हा कळलं की एवढ्या ह्या स्टारकास्टवर आपल्याला करायचं, तेव्हा काय भावना होती? एकतर रत्नाकर मतकरी यांची कथा आहे. आणि मी ती कथा जेव्हा वाचली, म्हणजे नाट्य रूपांतर जे संकेत पाटील आणि नचिकेत दांडेकर यांनी केलं आहे, ते नाट्य रूपांतर वाचल्यानंतर मला वाटलं की ह्यात आपण अजून भरपूर काय काय करू शकतो. जे आत्तापर्यंत केलं त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं. त्याच्यानंतर मी त्यांना विचारलं हे जे 2 कॅरेक्टर्स आहेत, मुख्य कॅरेक्टर्स, ते कोण करत आहे? तर मिलिंद शिंदे आणि ऋतुराज फडके यांचं नाव घेतलं. आणि मला असं झालं की ऋतुराज फडकेचं काम मी बघितलं आधी आणि उत्तम कलाकार, उत्तम नट आहे तो. आणि मिलिंद शिंदे म्हटलं की माझं असं झालं की यात अजून काय चांगलं असू शकतं, कारण तिकडे जायचं रिहर्सलला, ते नाटकाविषयी तर शिकायचंच, ॲट द सेम टाईम तुम्हाला एक फ्री वर्कशॉप मिळतंय त्यांच्याकडनं. रोज त्यांना ऑब्झर्व करून कितीतरी गोष्टी शिकायला मिळतात. एक बॅलन्स, व्हेरी हॅपी. हो, एक संयम, एक कंट्रोल, जो पॉझेसवर वर्क करणं म्हणतो ते ते खरंच पण. त्यांच्याकडे. आणि एक माणूस म्हणून पण ते इतके शांत आहेत. आणि ऑफ कॅमेरा किंवा आम्ही जेव्हा हे नाटक आणि रिहर्सल करत असतो त्याच्याही व्यतिरिक्त जेव्हा वेळ असतो तेव्हा पण ते इतके संयमी आहे आणि इतकं पेशन्स आहे त्यांच्यात. तो पेशन्स पण म्हणजे असं वाटतं की हे आपण आपल्या आयुष्यात पण शिकायला पाहिजे. परत एक गंमत अशी आठवते, गमतीशीर असं काहीतरी झालं पटकन किस्सा तालमीमधला? खूप किस्से असतात. ॲक्च्युली घडतं असं कमीच, कारण आमचं टेक्निकल दृष्ट्या नाटक जरासं हेवी असल्यामुळे आम्ही खूप असं रिहर्सलमध्ये असतो, त्याच्यात कमी किस्से घडतात. पण सर खूप छान किस्से सांगतात, मिलिंद शिंदे सर. आणि त्यांचे किस्से सांगितल्यानंतर मला एक तर लूप लागतो. आम्ही जवळजवळ 15 ते 20 मिनिटं हसतच असतो. आणि ते ज्या पद्धतीने सांगतात ती पद्धत खूप वेगळी असते, त्याच्यामुळे जास्त हसायला येतं. ओके. तुला नाटकासाठी अमृता खूप खूप शुभेच्छा. आणि आम्ही नक्की परत येऊ गप्पा मारायला. ऋतुराज आणि तू तुझ्यावर आम्हाला गप्पा मारायच्या आहेत नक्की. या नाटकासाठी आणि शुभारंभाच्या प्रयोगासाठी तुला खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू. अप्रतिम जर सेट तुम्हाला बघायचा असेल तर 217 पद्मिनी धाम तुम्ही बघाच. अप्रतिम प्रकाश योजना म्हणजे शीतल तळपदे सरांची प्रकाश योजना आहे. ती प्रकाश योजना बघायची असेल तर तुम्ही 217 पद्मिनी धाम बघा. आणि अजून एक तुम्हाला सांगेन की साधारणपणे 26-27 वर्षाचा एक तरुण डिरेक्टर त्याच्या आयुष्यातलं पहिलं व्यावसायिक नाटकाची इतकी वेगळी रिस्क घेतो की साधारणपणे लोक कॉमेडी नाटकं करतात किंवा एक फॅमिली ड्रामा करतात आणि चांगले स्टार्स घेतात त्याच्यामध्ये की जेणेकरून त्या नाटकाला बुकिंग होईल, त्या डिरेक्टरचं नाव होईल.
पण संकेतला त्यांनी एक अशी स्क्रिप्ट चॉईस केली की त्याच्यामध्ये काय म्हणू त्याला चॅलेंज होतं की हे जर वर्क झालं तर माझं नाव होणार, हे वर्क नाही झालं तर मला पुन्हा एकदा स्ट्रगल करायला लागणार. सर त्या संकेतसाठी सुद्धा या, कारण की असे तरुण डिरेक्टर नाट्य रंगभूमीवरती आले पाहिजेत, त्यांनी वेगवेगळे प्रयोग केले पाहिजेत, तेव्हा मराठी नाटकं अजून वरती आहेच, ते अजून वरती जातील. त्यामुळे ह्या सगळ्या कारणांसाठी तुम्ही 217 पद्मिनी धाम बघायला नक्की या. गूढता आहे नाटकामध्ये, त्याच्यामध्ये एक लव्ह स्टोरी आहे, त्याच्यामध्ये एक सस्पेन्स आहे, त्याच्यामध्ये ट्रॅव्हल आहे, त्याच्यामध्ये इमोशन्स आहेत, विरह आहे. एक आपण बोलतो ना की एका प्लेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मसाले आहेत जे आवडतात लोकांना, बेसिकली बघायला आवडतं किंवा पटकन रिलेट करू शकतो, कोणत्याही सिच्युएशन लगेच रिलेट करू शकतो कशाही पद्धतीने. हे एक आहे या कथेतली गंमत आहे. आणि ही कथा जेव्हा वाचली ना तर त्यावेळेला एकतर प्रवास, मला स्वतःला ट्रॅव्हल स्टोरी करायला जास्त आवडते किंवा ज्या गोष्टीत वेग आहे ती कथा लोकांना होल्ड करून ठेवते किंवा एंगेज करून ठेवते बेसिकली. म्हणून ही कथा मला आवडली किंवा ह्या कथेवरती आपण करूयात किंवा ही कथा वाचली तेव्हा एकांकिका ही रत्नाकर करंडक एवढ्यासाठीच डोक्यात होती. पण कथा वाचल्यावरती मला असं झालं की हे काहीतरी वेगळं आहे किंवा याचं एक्झिक्युशन खूप वेगळ्या पद्धतीने होऊ शकतं, जे आत्तापर्यंत झालं नाही आहे किंवा अशा पद्धतीचं काहीतरी दिसलं नाही आहे, चित्र दिसलं नाही आहे. असं काहीतरी आपण असं करून बघूया. हे जर झालं सक्सेसफुल तर मजा येईल, जर नाही झालं तर काय ठीक आहे, काहीतरी शिकायला मिळेल. याच्याने आम्ही करायला घेतलं 217 पद्मिनी धाम. नाट्य रूपांतर करताना हेच बेसिकली डोक्यात होतं की हे एक आपलं पात्र आहे, या पात्राला पकडून आपण काय डिझाईन करू शकतो किंवा कसं घडवू शकतो. तर हे करण्याची खूप मजा होती. म्हणजे ते इम्प्रोवाईज करणं किंवा पहिल्या प्रयोगानंतर सुद्धा आम्ही बरेचसे चेंजेस केले, कारण मी म्हटलं तसं की ट्रायल अँड एरर बेसिसच्या बऱ्याच गोष्टी होत्या ज्या आपल्याला, आपण म्हणतो की प्रयोग बघून आपल्याला कळतं किंवा ते समोर बघतो किंवा रिस्पॉन्सवरती आपल्याला कळतं. तर त्या पद्धतीत सुद्धा खूप चेंजेस झालेले आणि त्याच्यानंतर प्रेक्षकांनी म्हणजे खूप दाद दिल्यात ह्या सगळ्या प्रकाराला किंवा हा जो काही एक्सपिरियन्स आहे लोकांचा नाटक बघितल्यानंतर, हा जो काही नाट्यानुभव आहे, तर हे खूप झालं. आणि त्याच्यानंतर मग आम्हाला असं झालं हां अरे हे होतं आहे आता, काहीतरी हातात आपल्या येतं आहे आता. कारण याच्यामध्ये पण झालं आहे कसं की आता आपण वेगळी नाटकं पाहिली आहेत किंवा बरीचशी नाटकं येऊन गेलेली आहेत. तर त्याच्यामध्ये पहिलं व्यावसायिक नाटक, आता माझं काय आणि नचिकेतचं काय, आमच्या दोघांचंही हे पहिलंच व्यावसायिक नाटक आहे. तर ते करताना काय वेगळं देऊ शकतो हा तर पहिला प्रत्येकाच्या डोक्यात जो थॉट येतो तो थॉट होताच. आणि माझं बेसिकली हे म्हणणं होतं की मला पहिलं नाटक किंवा पहिलं व्यावसायिक नाटक माझं मला घरात नाही करायचं आहे किंवा असं टिपिकल नाटक नाही करायचं आहे. मला काहीतरी एक वेगळा प्रकार करून बघायचा आहे, कारण बाकीच्या स्टोरीज आपल्याला कशाही डेव्हलप करता येतात किंवा कशाही होतात किंवा आपण डिझाईन करू शकतो, कारण आपल्या आजूबाजूला तसे बरेचसे कॅरेक्टर असतात, तर आपल्याला दिसत असतं, आपण ते अनुभवत असतो. पण हा जो एक्सपिरियन्स आहे हा सगळीकडे अनुभवायला नाही मिळणार. तर मग हे आपण पहिलं नाटक करूया, वेगळं आहे. म्हणून नचिकेत आणि माझं असं झालं की या नाटकाला घेऊन आपण पुढे जाऊयात. आता बाहेर थांबलो होतो बराच वेळ, खरं तर बाहेर थांबणार नव्हतो मी, पण बाहेर बरेच लोक बसले होते, ते आमच्याकडे पाहत होते. त्यांना वाटलं असेल की इतका मोठा हुद्दा असलेला माणूस अतिशय सामान्य माणसासारखा एका टिनपाट कॉलेजच्या टिनपाट प्रिन्सिपॉलच्या केबिनच्या बाहेर बसतो, तेही इतका वेळ. पण आम्ही बसलो, मुद्दाम बसलो, कारण यातून आमची शिस्तप्रियता, नीतिमत्ता, विनय, संयम सगळं दिसायला मदत होते. म्हणजे चर्चेत आम्ही असतो, पण चांगल्या कारणासाठी असलेलं आम्हाला आवडतं, भावतं, रमतो आम्ही त्याच्यात. कुत्रे एक नंबरचे इमानदार असतात, टाकलेल्या तुकड्यांना जागतात. ते आज्ञाधारक की काय म्हणतात त्यांना. बसा, बराच वेळ झाला उभे आहात तुम्ही. तुम्ही काही चहा वगैरे. किती तो आग्रह, घेईन एक घोट. एक घोट, एकच घोट बाबू आणतो.
रंगभूमी.com वर आपल्यासोबत आहेत 217 पद्मिनी धाम नाटकाचे प्रोड्युसर्सची टीम आहे अख्खी. जसं प्रशांत दामले म्हणाले होते की भरपूर प्रोड्युसर्सने एकत्र येऊन एक नाटक प्रोड्यूस करावं, तर असं खरंच इथे आपण घडताना बघतोय आणि मला खूप बोलायला आवडेल त्यांच्याशी. का हे नाटक प्रोड्यूस करावं असं का वाटलं 217 पद्मिनी धाम? तर बेसिकली मी 2012 पासून थिएटर करतोय. 13-14ला मी सिरियल्स चालू केल्या. 15ला माझे असं सुरेखबाईमध्ये मी ॲज अ बॅकस्टेज याला काम होतं याच्यामध्ये. तर स्पॉट दादा वगैरे अशी कामं करायचो. ओके. तर एक आवड होती पहिल्यापासून नाटक वगैरे, ॲक्टिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टीची. पण चेहरा वगैरे असं एवढं काय चांगलं असताना खूप ऑडिशन्स दिले, त्यामुळे काय कुठे सिलेक्ट नाही झालो इतक्या वर्षात. नाही म्हटलं तर 100 तरी ऑडिशन्स मी दिले आहेत, पण नाही झालो. कुठे माझ्या ॲक्टिंग बिक्टिंगमध्ये कुठेतरी कमी असेल कदाचित त्यामुळे. बट नाटक करायचं आहे हे माहिती होतं. व्यावसायिक ही खूप वेगळी लेवल आहे. प्रायोगिक आपण करतो खूप सारे, इथून तिथून जुगाड करून कोणाकडून दे रे 2000-3000 असं करता आपण करतो. पण व्यावसायिक ही खूप मोठी आहे, जोखमीची, आणि त्याच्यामध्ये निर्माते सहज नाही आहेत. आणि नवीन चेहरा तर नाहीच घेत लगेच कोणीतरी. पण विचार केला कोण घेईल, मग नंतर असं केलं की आपणच करूया. कोणी घेऊ का न घेऊ, आपणच करूया. मग संकेत भेटला, आणि संकेत आणि आमची मैत्री होतीच पहिलेपासून. तर संकेत हा सवय दिग्दर्शक होता. सवय दिग्दर्शक आहे, आणि त्याच्या डोक्यात ना खूप क्रिएटिव्ह गोष्टी चालू असतात, काय कसून काय करायचं. तर माझ्या पण डोक्यात, मी महेश कोठार यांचा खूप फॅन आहे, तर ते वेगवेगळे असे पिक्चरमध्ये काय ना काहीतरी आणत असतात, धडाके बाज वगैरे झपटलेला. तर मी मराठी नाटकामध्ये आपण काय करू शकतो वेगवेगळे एलिमेंट्स. तर फक्त एक चर्चा नाटक नको, तर काहीतरी वेगळं काय करता येईल आपल्याला. तर त्या हिशोबाने आम्ही संकेतनी रत्नाकर करंडकला 217 पद्मिनी आम्ही नाटक केलं होतं एकांकिकेच्या स्वरूपात. तर ते खूप गाजलं. मी ते बघू नाही शकलो त्यावेळेस, पण मला त्याबद्दल खूप माहिती होती की हे काय आहे, नाटक कशा बाबतीत आहे, कामगिरी कथा. मी रत्नाकर मतकरींची पुस्तकं जवळपास 2014 पासून वाचतोय, म्हणजे वाचन माझं त्या हिशोबाने. तर मला माहिती आहे की त्यांच्या कशा गूढकथा असतात, भयकथा असतात. मी बोललो काहीतरी इसमें इंटरेस्टिंग रहेगा. तर मी कथा नाही वाचली किंवा मी नाटकची स्क्रिप्ट पण हातात घेतली, आणि मी सांगितलं बोल मी करतोय. कसंही मी करतोय. मला एवढं हे होतं की आता याला बजेट किती लागतं किंवा काय कसं काय, या गोष्टीची आम्हाला काहीच म्हणजे एक आयडिया नव्हती. की आम्ही एक सगळ्यांना विचारतो भाई किती लागतं व्यवसाय चालू करायला, किती लागतं. तर आम्हाला इथून एवढं कळतं की असं हे. मग त्याला मॅनेजर्स लागतात, मग प्रोमोची टीम लागते, मग PRO लागतो, किंवा प्रोमो शूट करावं, अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत. ते आम्हाला जसं इन होत गेलो ना, ते कळत गेलं. मग तिथे आम्ही एक ठिकाणी तिथे असं वाटलं की आता आपण थोडंसं अनस्टेबल होतो. मग तिकडे बोलतो ना, देवाच्या कृपेने असे आशीर्वाद येतात 2, आणि मग हे 2 आशीर्वाद माझ्यासोबत आले. मग मॅम आल्या, सर आले, आणि ह्याला कुठे थांबू नाही दिलं आमच्या नाटकाला. नमस्कार, माझं नाव दीप्ती पांडुरंग ताठेले, आणि या नाटकाबद्दल विचारत तर हा विषय आमच्यापर्यंत कसा पोचला, याच्यामागे खूप मोठी गोष्ट आहे, पण एक शॉर्टमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करते. माझे मिस्टर पांडुरंग ताठेले यांना नाटकाची खूप आवड आहे. तर आणि त्यांच्यासोबत अजून त्यांचे 2 मित्र आहेत, तुषार पवार आणि राहुल विचारे. तर एकदा कधीतरी असंच एक नाटकाची रिहर्सल चालू असताना, म्हणजे त्यांना खूप पूर्वीपासून आवड होती की नाटकात किंवा नाटका रिलेटेड काहीतरी आपण करूया. तर आम्ही सुद्धा त्याच प्रयत्नात होतो की म्हणजे, आणि योगायोगाने हे नाटक आमच्या म्हणजे विचारण्यात आलं आम्हाला की करणार का म्हणून. मग खरं तर एक आपल्या डोक्यात असलेला विचार आणि प्रयत्न सुरू असताना असं काहीतरी यावं आपल्यासमोर म्हणून मग, आणि त्यातल्या त्यात असं झालं की रत्नाकर मतकरींची कथा होती. तर मग नाही म्हणण्याचा काय प्रश्नच नव्हता. मग आम्ही संकेतशी भेटलो, त्यांच्याशी विचारणा केली, सगळं जमून आलं. कथा आहे इतकी सुंदर, इतके सुंदर कलाकार त्याच्यात काम करत आहेत, त्याच्यामुळे एकंदरीत सगळंच छान जुळून आलं, आणि आम्ही याच्यासाठी हो म्हटलं. अरे वा, मस्त. म्हणजे लगेच देवेंद्र सरही झाले तिकडे, देवेंद्र नाईकजी. नमस्कार, माझं नाव देवेंद्र नाईक. ॲक्च्युली काय झालं, 2013मध्ये ह्यांची जी टीम होती, ह्यांच्याबरोबरची 35 का 40 त्यावेळेसचे कलाकार, म्हणजे आता हा जरी झाला बरेच वर्ष झाले यांना, तर ते आमच्या गोडाऊनमध्ये प्रॅक्टिस करायचे, आणि त्यांनी एक नाटक बसवलं होतं. आणि तेव्हापासून ह्यांच्याबद्दल खूप जिव्हाळा होतं की खूप ही लोक मेहनत करतात, आणि एक मराठी माणूस मेहनत करताना दुसऱ्या मराठी माणसाने खरंच मदत करावी, ह्या हेतून मी यांच्याकडे आलो. जनरली बोलतात की पाय खेचतात, हा अनुभव मला पण आहे, अगदी घरातले देखील पाय खेचतात, पण ह्यांचे कोणी खेचू नये. आपण बाहेरचा व्यक्ती का होईना त्यांच्या पाठीवरती हात ठेवून उभं राहिलं पाहिजे की यस तू उभं राहा, काय होईल ते आपण बघू. म्हणून मी ह्या क्षेत्रात आलो, आणि आता त्यांच्या दृष्टीने मलाही चांगलं इथून नवीन रस्ता मिळेल किंवा नवीन नाव मिळेल एक निर्माता म्हणून वगैरे असं. तर त्याच्याबद्दल पण मला खूप त्यांचे पण आभार मानले पाहिजे की त्यांनी ह्या स्टेजला पोचवलं. अदरवाईज मी एक मदत म्हणत होतो किंवा एक हेल्पिंग हँड म्हणून त्यांच्यासाठी होतो, पण त्यांनी ते माझं नाव टाकलं,
आणि एक पुढे बॅनर दिला. ताईंच्या मिस्टरांनी पण LLP बनवून आम्हाला सांगितलं की नाही बाबा आपण पुढे अजून वाढवू. त्याच्यामुळे मला खूप म्हणजे अजून होप्स वाटले. पैसा काय कोणी देऊ शकतो, कोणी करू शकतो, व्याजाने पण मिळतात ते, पण जे प्रेमाचे असतात ना ते खरंच. हां त्याच्यासाठी म्हणून आपण त्याच्यावर राहिलो. बघतोस काय माझ्याकडे 100 डोळे आणि 500 कान असणारा माणूस आहे मी. पंचक्रोशीत कुठल्या कोपऱ्यात काय घडतं मला सगळं माहित असतं. तुला काय वाटलं तू माझ्या मुलीला फसवशील, प्रेमाच्या जाळ्यात अडकवशील, बुलवशील, माझ्याशी सौदा करशील, तू माझ्या डोक्यावर बसशील? नाही नाही मी 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 खरंच असं कधीच विचार केला नाही. मी खरंच काही नाही काय केलं नाहीयेस. नाटक फार छान वाटलं. नेपथ्य एकदम सुपर आणि ऍक्टिंग सगळ्यांचीच फार छान वाटली. फारच रिअलिस्टिक आणि सुपर. हो, मला हे नाटक एकदम छान वाटलं. मराठी रंगभूमीवर इतक्या उत्कृष्ट पद्धतीने नेपथ्य आणि सेट्स आणि जे गिमिक्स दाखवले ते पहिल्यांदाच अनुभवले आणि खूप खूप प्रगती केली आहे आपण मराठी रंगभूमी असं वाटतं मला. आणि सगळ्या कलाकारांची कास्टसुद्धा अप्रतिम आहे आणि पुन्हा बघायला नक्की आवडेल. बऱ्याच दिवसांनी खूप दर्जेदार नाटकाची निर्मिती आणि पाहायला मिळालेलं आहे. मिलिंद शिंदे तर अप्रतिम अभिनय आणि त्यासोबतच यंग टीम आणि त्यांनी जे उत्कृष्ट लाईट आणि साऊंड आणि इफेक्ट जे दिलेले आहेत ते फार क्वचितच पाहायला मिळाले. नाटक टेक्नॉलॉजी वाईज खूप छान अरेंजमेंट केलेली होती त्यांनी आणि सेकंड पार्टमध्ये थोडे इमोशनल, आम्ही पण इमोशनल झालो. सुंदर, खूप सुंदर.